मंडळी, आता पुण्यात जी चाललंय ते नक्की कुणामुळे चाललंय आणि कशासाठी चाललंय? मंडळी मला सांगा, जी हातभट्टी दारू आपण म्हणतो, ज्या दारूला सरकारी परमिशनच नाही विकण्यासाठी, अशी दारू बिनधास्तपणे पुण्यामध्येच फक्त विकली जाते. तुम्ही महाराष्ट्रात कोणत्याही तालुक्यात किंवा जिल्ह्यात जर बघितलं, अक्षरशः मुंबईत सुद्धा देशी दारू विकली जात नाही, ते पण हातभट्टी. हातभट्टी ही दारू फुग्याची एवढी खतरनाक दारू असते ना, केमिकल मिक्स. आणि मी प्रत्येक व्हिडिओ मध्ये तुम्हाला सांगतो की मंडळी, तुम्ही दारू प्या, पण दारू किती लिमिटेड प्यायची आणि कोणती प्यायची. पण अशा दारू पिणं शरीरासाठी भरपूर धोकादायक असतात. तरी काय लोक कमेंट मध्ये काय म्हणतात की आम्हाला दारू प्यायल्याशिवाय जमतच नाही आणि तुम्ही आम्हाला ज्ञान देऊ नका. पण शेवटी मरणाला सामोरे जावं लागतं. आणि पुण्यातीलच घटना, आपली मागची व्हिडिओ तुम्ही बघा, 1 महिना 2 महिन्यापूर्वीची व्हिडिओ आहे. पुण्यामध्ये डुप्लिकेट दारू आणि केमिकल मिक्स दारू एवढी जबरदस्त बनली जाते आणि एवढ्या भारी प्रमाणात बनल्या जातात की ते विचारच करणार नाही तुम्ही. मंडळी, हडपसर पिंपरी चिंचवड आता जी घटना घडलेली आहे, हडपसर मध्ये देखील 5 जण मेलेले आहेत, पिंपरी चिंचवड मध्ये देखील लोक मेलेले आहेत. असे टोटल 15 जणांचा मृत्यू झालेला आहे. मंडळी, ही कमीत कमी 2 महिन्यापूर्वीपासून चालू झाली. ही घटना आत्ताचीच नाही. लोक मरत होती पण माणसांच्या ध्यानातच आलं नाही की माणसांना नक्की होतंय काय. आणि आता तर हडपसर मध्ये 5 जण या जागेवरच एकाच ठिकाणी राहणारी लोक मेली. त्यामुळं माणसांच्या ध्यानात आलं की नक्की ह्यांना झालंय काय. आणि पिंपरी चिंचवड मध्ये देखील एका कुटुंबातील सख्खे भाऊ 2 जण, दोघांचाही जागीच मृत्यू झाला. मंडळी, झालं काय बघा, 2 जण ही भाऊ दारू पिऊन घरी आले. घरी आल्यानंतर जेवण देखील केलं. जेवण झाल्यानंतर त्यांना उलटी यायला लागली, त्यानंतर असं मळमळ करायला लागलं, चक्कर यायला लागली, डोळ्यापुढे अंधार यायला लागल्या. त्यांना दवाखान्यामध्ये नेलं गेलं, पण दवाखान्यात जातानाच त्यांचा मृत्यू झाला मंडळी. आणि त्यानंतर पोस्टमॉर्टम केलं गेलं, त्यामध्ये असं आढळून आलं की विषारी दारू पेल्यामुळं ह्या दोघांचाही मृत्यू झालाय. त्याच्यानंतर हडपसर मध्ये पण ह्या घटना घडायला लागल्या. लोकांनी एवढा प्रचंड हाहाकार केला ह्या दारू पासून. खरं तर मला सांगा, ही दारू सरकारनं बॅन केलेली आहे. हातभट्टी दारू विकू शकत नाही, पण पुण्यामध्येच चालते आणि मोठ्या प्रमाणात खुलेआम दिवसा ढवळ्या देखील विकली जाते. माणसांना आणि सरकारी जे अधिकारी आहेत ह्यांना सगळं माहित असतं बरं का. ही अक्षरशः त्या अड्ड्यावनी जाऊन हप्ता देखील हवालदार घेतात. एवढं भयंकर घटना त्यांच्यामुळेच घडलेल्या आहेत. आता हडपसर मध्ये 3 अधिकाऱ्यांनी सस्पेंड केलेलं आहे, निलंबितच केलं. पण त्यांना सस्पेंड आणि निलंबित करून त्या मेलेल्या माणसांचं प्राण माघार येणार आहेत का? खरं म्हणजे याला पोलीस प्रशासन पण भरपूर तेवढंच जिम्मेदार आहे जेवढं जो दारू विकणारा जिम्मेदार आहे. जर पोलीस प्रशासनानं त्यांच्याकडून हप्ता घेतलं नसतं आणि तो धंदाच चालून दिला नसता, तर मंडळी मला सांगा, ही घटना घडली असती का? कधीच घडू शकत नाही. त्यामुळं खरं तर लोकांनी ह्या भ्रष्टाचारावर भरपूर विचार करावा. आणि अशा दारू पिणाऱ्यांना खरं तर मी मनापासून सांगतो, मंडळी, तुम्ही दारू पिताय, मी म्हणत नाही तुम्ही दारू बंद करा, तुम्ही थोड्या प्रमाणात घ्या, ते पण चांगली दारू घ्या. देशी पिताय ना, देशीच घ्या, पण वाईन शॉप मधून घ्या किंवा देशीच्या बार मधून घ्या. पण तुम्ही अशी हातानं बनवलेली घरगुती दारू, ही हातभट्टी वगैरे, ह्यामध्ये काय मिक्स करतात काय नाही हे कुणाला माहित नसतं. आणि ह्या लोकांचा डीलर एकच असतो, एका ठिकाणीच ही दारू बनली जाते, त्याच्यानंतर ह्यांच्यापर्यंत ती दारू पोहोचते आणि मग हे सर्वजण तुम्हाला ती दारू विकतात. पण मंडळी, जिथं दारू तयार करतात तिथं अक्षरशः एवढी घाण असते, एवढं खराब पाणी, त्यानंतर त्यात केमिकल, इथेनॉलचा प्रकार एवढा मिक्स करतात केमिकलचा त्याच्यामध्ये, तेव्हा ती माणसांच्या पर्यंत दारू पोहोचते. माणसांना नशाचं प्रमाण वाढायसाठी त्यात भरपूर केमिकलचा मारा असतो. मी सांगितलं काय तुम्हाला मागं, रानामध्ये जे शेतामध्ये युरिया वापरतात ना, तो युरिया देखील त्या दारूमध्ये टाकला जातो. मग मला सांगा, रानामध्ये लोक काम करतात, माणसानं हात जरी नुसता युरियाचा तोंडात घालायचं म्हणजे विचार करतं बरं का शेतकरी माणूस. तंबाखू खाताना बी पहिल्यांदा हात धुतो मग तंबाखू खातो, का तर युरियामध्ये विष असतं आणि त्या विषापासून जी दारू बनते ती दारू माणसं पितात. मग मला सांगा, ह्यात आणि ह्या पिणाऱ्या लोकांची खरं तर चुकी नाही, चुकी आहे दारू विकून देण्याची. मंडळी, मला सांगा, जर प्रशासनानं जर त्यांचं काम नीट केलं असतं, हे असं धंदा चालून दिलं नसतं, तर ही दारू विकली गेली नसती. आणि ही दारू जर विकली गेली नसती तर दारू पिणारा कुठेही जाऊन पिणार, पण अशा ठिकाणी तर प्याला नसता.
आता आरोपी ताब्यात सुद्धा घेतलेले आहेत काही जण, पण ते आरोपी जेवढं ताब्यात घेतलेलं जेवढं गुन्हेगार आहेत ना, जेवढं त्यांना शिक्षा भेटणार आहे तेवढे त्या एरियातले जी पोलीस स्टेशन आहे त्या पोलीस स्टेशनला ज्याच्या अंडर खाली तो एरिया आहे त्या पोलिसांना देखील तीच शिक्षा झाली पाहिजे असं माझं तर म्हणणं आहे. मंडळी कमेंटमध्ये नक्कीच सांगा तुम्हाला काय वाटतं. आणि वारंवार मी सांगतो तुम्हाला, देशी दारू प्या, फक्त दारू एवढी प्या की आपल्या शरीराला नीट राहावं. आणि जी वाईन शॉप मध्ये आणि बार मध्ये बी दारू भेटते ना, त्या दारू मध्ये सुद्धा 40-50% केमिकलचा मारा दिला जातोय. फक्त एवढाच विषय असतो, त्यांच्याकडे मशिनरी असतात, माणूस त्या दारूपासून झटपट मरू शकत नाही अशा पद्धतीनं ती त्या दारू केमिकल वापरतात. पण ती दारू हळूहळू माणूस पित गेला की माणसाचं पूर्ण शरीराची वाट लागते, माणूस नंतर नक्कीच मरणार. बरं मंडळी, जी आता घटना हडपसर मध्ये घडली, ज्या कुटुंबातील ते लोक जी आता मेलेले आहेत आणि अजून बरीच लोक दवाखान्यामध्ये मृत्यू संग झुंज खेळतात, एवढा भयानक प्रकार घडलेला आहे ना हा पुण्यामधला. अक्षरशः ज्या लोकांच्या घरात, मी तुम्हाला सांगतो, ज्या लोकांच्या घरात सकाळी जेवलं तर संध्याकाळी जेवणाचा तपास नाही अशा घरातली लोक मेलेली आहेत मंडळी. आणि फक्त 30 रुपयाला हा फुगा विकला जातो आणि हा फुगा विकणाऱ्यासनी ताब्यात घेतले, पण बनवणारी तर अजून फरारीच आहेत. दुसरी गोष्ट, जी प्रशासनानं जे काम केलं नाही ते काम केलं खरं तर मीडियानं मंडळी. आता न्यूज मध्ये, युट्यूबवरती, इंस्टा, फेसबुक एवढी व्हायरल चाललेली आहे, त्यामुळं खरं तर पोलिसांना 3 सस्पेंड केलेला आहे. आता त्यांना सस्पेंड करून काय, आता ती मेलेली लोक तर माघारी येऊ शकत नाही, पण जी घटना भविष्यात घडू नये त्यासाठी सरकारनं ठाम निर्णय घेतला पाहिजे. कारण विषय बघा काय, त्या एरियातल्या जे पोलीस अधिकारी आहेत त्यांना अशी शिक्षा दिली पाहिजे की जेवढी लोक मेल्यात ना, हा खरं तर बरं का एक प्रकारचा मर्डर आहे. कारण ही लोकांनी काय आत्महत्या केली नाही, ह्या लोकांनी ही हातभट्टी दारू पिल्यामुळे ह्यांचा मृत्यू झालाय. कारण ह्या लोकांचा मृत्यू असा झालेला नाही, नैसर्गिक तर नाहीच. या लोकांचा जीव फक्त दारू बनवणाऱ्यामुळे गेलाय आणि त्यांना ज्या लोकांनी बनवायसाठी साथ दिली, आणि दुसरी गोष्ट पोलीस प्रशासनानं देखील त्या लोकांना रोखोक केली नाही, अशा लोकांवर बी हा गुन्हा दाखल झाला पाहिजे. मंडळी, खूप वाईट गोष्ट आहे. पण आता सरकार जी मेलेली लोक आहेत त्यांच्या घरी 10-10 लाख देऊन येतं, 5-5 लाख देऊन, पण ते पैसे देऊन मेलेला माणूस तर परत येणार नाही. हा फक्त त्या कुटुंबांना थोडीफार मदत मिळेल, पण ही पैसे देऊन दाबणारी गोष्ट नाही. 4-8 दिवस ही कालवा अजून मंडळी होणार, त्याच्यानंतर शांत होणार. पण हा कालवा आता शांत झाला की परत अजून काय दिवसानं, काय महिन्यानं, काय वर्षानं मागचा दिवस पुढे येणार आहे. आणि पुण्यामध्ये एवढा भ्रष्टाचार चाललाय, तुम्ही बघताय आजकाल फेसबुकवर एवढे व्हिडिओ येतात, गाडी ड्रायव्हरांचे येतात, अजून भरपूर येतात. पोलीस प्रशासनानं हे केलं, जबरदस्ती केली, पैसे घेतलं, लुबाडलं, यांच्यावर कारवाई काहीच होत नाही. त्यामुळे ह्यांना खुलेआम सूट भेटलेली आहे का तरीही कुणालाच माहित नाही. बरं, ह्यात सरकारची चुकी आहे का? एकतर्फा सरकार झाल्यामुळे सरकारची तरी चुकी असेल का काय माहित नाही. कारण फडणवीस साहेब जे म्हणतात की पोलीस प्रशासनाचं आत्ता शोध चालू आहे, पण मला सांगा, पोलीस प्रशासन जे शोध घेते हे कशाचा शोध घेते? ह्यांनी पैसे किती घेतलेत, किती खाल्ल्यात, ह्याचा शोध घेते का? बरं, ज्या घरातल्या लोकांचा मृत्यू झालाय ह्या लोकांना पोलीस प्रशासन भरपाई देणार आहे का किंवा सरकार देणार आहे का? लेतले पैसे देऊ शकता, पण माणूस त्यांचा गेलेला माघारी देऊ शकत नाही मंडळी. त्यामुळं आपला जीव आपण स्वतः वाचवायचा कसा हे कळलं पाहिजे. आता सध्या तर सरकारच्या आणि कुणाच्या जीवावर बसणं ही मला तर पटत नाही. तुम्हाला खरं सांगतो, आपला जीव वाचवायचं म्हटलं तर आपणच प्रयत्न करायचा. तुम्हाला दारू प्यायची सवय, पण असल्या दारू पिताना 100 वेळा एकतर विचार करा मंडळी. आजकाल कुणीही काहीही करतं, त्याला शिक्षा होती का नाही होत, तेवढ्या पुरता काला होतो, तेवढ्या पुरतं पोलीस प्रशासन पळतं, त्याच्यानंतर ह्यांना काही कोणाचं घेणं देणं नसतं. मंडळी, आजची व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा. चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.